हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 5 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर शौर्यने ऊर्जा आणि परीक्षितचं लग्न मोडलंय. तो घरी पोहोचला. परीक्षित आणि त्याच्या आईबाबांना म्हणाला, तुम्ही येथे थांबू नका, निघून जा, कारण ऊर्जाचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि ती तुमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही. त्यामुळे परीक्षित आणि त्याचे आईबाबा तेथून निघून गेले. ऊर्जा आणि पूर्वाला खूप राग आला शौर्याचा. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर गुळगुत्तेने चक्क त्या गुंडाला पकडलंय, ज्या गुंडाने विक्रांत शिर्केच्या सांगण्यावरून पद्मा आणि ऊर्जावर जीवघेणा हल्ला केला होता. आणि या गुंडाने कबूलसुद्धा केलंय की मी विक्रांत शिर्केच्या सांगण्यावरून हे सगळं केलं होतं. त्यामुळे आता इन्स्पेक्टर गुळगुत्ते लवकरच विक्रांत शिर्केला अटक करणार, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच परीक्षित आणि त्याच्या आईबाबांनी सांगितलेलं असतं की आम्ही लवकरच विदेशात शिफ्ट होणार आहोत आणि आमच्या नजरेसमोरच आमची मुलं असायला हवीत. तर ऊर्जासुद्धा म्हणते, सॉरी, पण माझीसुद्धा हीच इच्छा आहे की मी सुद्धा नेहमी माझ्या आईच्या नजरेसमोरच असावी, मलासुद्धा माझ्या आईपासून दूर जायचं नाही आहे. हे ऐकून परीक्षित आणि त्याच्या आईबाबांना मोठा धक्काच बसतो आणि पूर्वासुद्धा घाबरते. पूर्वा ही ऊर्जाला इशारा करते, ऊर्जा, हे काय बोलतेस तू? तर परीक्षितची आई म्हणते, अहो बोलू द्या तिला, तिचा हा स्पष्ट वक्तेपणाच आम्हाला आवडलाय आणि ती स्पष्ट बोलते, कोणाला घाबरत नाही. त्यामुळे तर तिचे हे गुण पाहून आम्ही इथे आलोय आणि तिचं काहीच चुकलेलं नाहीये. आणि लगेचच परीक्षितचे बाबा म्हणतात, अगं ऊर्जा, आता मी जे काही म्हणालो की आमची मुलं आमच्या नजरेसमोर असायला हवीत, त्यात मी फक्त परीक्षित नाही तर तुलासुद्धा पकडलंय. तू सुद्धा आता आमची मुलगीच आहे आणि आम्ही तुझ्या आईलासुद्धा आमच्याबरोबर विदेशात घेऊनच जाणार आहोत. हे ऐकून पूर्वा आणि ऊर्जाला आश्चर्याचा धक्काच बसतो. पूर्वा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, मी आणि तुमच्याबरोबर? तर परीक्षेची आई म्हणते, हो पूर्वा वहिनी, काय हरकत आहे, तुम्हीसुद्धा आता आमच्या कुटुंबाचा एक भागच असणार आहात. आणि तुमचं बचत गटाचं काम त्या विदेशात नसेल, पण तुम्हाला जमेल, आवडेल, मन रमेल असा एखादा व्यवसाय आपण तुमच्यासाठी शोधू ना. पूर्वा आणि ऊर्जा खूप खुश होतात. तर पूर्वा म्हणते, मला काय वाटतंय, आपण आहे ना उगाचच खूप पुढचा विचार करतोय. म्हणजे अजून काही जमलं नाहीये, लग्नाची काही बोलणी झाली नाहीये आणि एवढा पुढचा विचार कशाला करायचा? तर लगेचच परीक्षेचे बाबा म्हणतात, हे मात्र तुम्ही खरं बोललात. आपण आता लग्नाची बोलणी करून घेऊया. आमच्या मानापानाच्या इतर विविध खूप अपेक्षा आहेत बरं का. पूर्वा आणि ऊर्जा खूप घाबरतात. तर परीक्षेची आई म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, चेष्टा करताय ते. परीक्षेचे बाबा हसू लागतात. पूर्वा आणि ऊर्जालाही आनंद होतो आणि मग परीक्षित आणि ऊर्जा हे एकमेकांशी बोलू लागतात. परीक्षित हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तुला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचार, कारण आपल्या दोघांचं लग्न होतंय, मग तुलासुद्धा काहीतरी माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेलच ना. तर ऊर्जा उत्तर देते, नाही, मला तुम्हाला काहीच प्रश्न विचारायचे नाहीये. तर परीक्षित म्हणतो, आधी तर तुम्ही वगैरे म्हणू नकोस, एवढं फॉर्मल होऊ नकोस. आणि जर तुला मला काही प्रश्न विचारायचे नाहीये, मग तुला हे लग्न का करायचंय, लग्न करण्याचं तुझं कारण तरी काय आहे? ऊर्जाला काही कळतच नाही आणि ऊर्जा विचारते, मला तुमचा प्रश्न नाही कळला. तर परीक्षित म्हणतो, तू मला आयुष्यभराची कमिटमेंट देतीये, आपण दोघे लग्न करणार आहोत, आयुष्यभर एकत्र राहणार आहोत, आणि जर तुला मला काही प्रश्नच विचारायचे नाहीये, मग तू हे लग्न का करतेय? हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जा ही विचारात पडते. तर इकडे शौर्य हा ऊर्जाच्या घराच्या दिशेने येत असतो. ऊर्जाला पुन्हा पुन्हा फोन लावत असतो, परंतु ऊर्जाचा फोनच लागत नाही. त्यामुळे शौर्य खूप चिडतो आणि आणखीन वेगाने गाडी चालवत असतो. तर इकडे ऊर्जा ही परीक्षितला म्हणते, खरं सांगू का, मला तुमच्याबद्दल सगळी माहिती मिळाली आहे. तर परीक्षित म्हणतो, माझ्याबद्दल तुला सगळी माहिती मिळाली आहे, म्हणजे माझं नाव काय आहे, मी कुठे जॉब करतो, माझी सॅलरी किती, किंवा आता माझ्या बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे फ्युचर प्लान्स काय आहेत. परंतु एवढंच पुरेसं असतं का? तर ऊर्जा म्हणते, हो, लग्न करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. तर परीक्षित म्हणतो, नाही, लग्न करण्यासाठी एवढं पुरेसं नाही आहे, कारण तू माझ्याशी लग्न करतेय, आयुष्यभर आपण एकत्र राहणार आहोत, आणि जर तुला या 4 गोष्टी पुरेशा वाटत असतील तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. 2 गोष्टी असू शकतात. एक तर तुला जर मला काही विचारायचं नसेल, म्हणजे तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे,
आणि दुसरा प्रश्न असतो, जर तुला माझ्याबद्दल काही विचारायचं नसेल याचा अर्थ तू माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टेड नाहीये. कोणत्या तरी दबावाला बळी पडून तू माझ्याशी लग्न करण्याचा विचार करतीये. ऊर्जा आणि पूर्वाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा परीक्षितची आई म्हणते, अरे परीक्षित, लगेचच एवढा मोठा विचार करू नकोस. आमच्या सगळ्यांसमोर बोलायला ती लाजत असेल म्हणून ती काही विचारत नसेल. तुम्ही दोघे एकांतात जा आणि मग एकमेकांना प्रश्न विचारा. परीक्षित आणि ऊर्जाला सुद्धा हे पटतं. पूर्वा ही ऊर्जाला इशारा करते, ठीक आहे जा परीक्षित बरोबर. ऊर्जा आणि परीक्षित हे दोघेही घराबाहेर बोलण्यासाठी जाऊ लागतात आणि त्याच वेळेस शौर्य ऊर्जाच्या चाळीत पोहोचतो. तो गाडी बाहेर पार्क करतो आणि अतिप्रचंड वेगाने ऊर्जाच्या घरामध्ये शिरतो. परीक्षित आणि ऊर्जा हे घराबाहेर पडणार आणि शौर्य त्यांच्या समोर येऊन उभा राहतो. शौर्याला पाहून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा जोरात ओरडते, शौर्य तू येथे. आणि हे ऐकून पूर्वा सुद्धा खूप घाबरते. परीक्षितचे आईबाबा सुद्धा उभे राहतात आणि शौर्य हा परीक्षित आणि परीक्षितच्या आईबाबांना म्हणतो, ही मुलगी काय करते ना तिचं तिला कळत नाहीये, पण प्लीज तुम्ही येथे थांबू नका, तुम्ही येथे निघून जा, हे लग्न नाही होऊ शकत. ऊर्जा, पूर्वा, परीक्षितचे आईबाबा या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पूर्वा पुढे येते आणि शौर्यला जाब विचारते, शौर्य काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? तर शौर्य म्हणतो, काकू प्लीज हे लग्न करू नका. मग शौर्य परीक्षित जवळ येतो आणि म्हणतो, मित्रा ऐक माझं, ऊर्जाला तुझ्याशी लग्न नाही करायचंय, प्लीज येथे थांबू नको, तू जा इथून. ऊर्जा शौर्यावर जोरात ओढते, शौर्य तू जा इथून. शौर्य म्हणतो, नाही जाणार, कारण तुझं आणि फक्त माझं लग्न होणार, तुझं माझ्यावर प्रेम आहे. ऊर्जा चिडून म्हणते, नाहीये माझं तुझ्यावर प्रेम. परीक्षितचे आईबाबा आणि परीक्षितला जबर धक्काच बसतो की ऊर्जाचं या शौर्य नावाच्या मुलावर प्रेम आहे. आणि शौर्य हा खूप चिडलेला असतो. परीक्षितच्या आईबाबांना पुन्हा एकदा विनंती करतो, मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, पण हे लग्न करू नका, प्लीज तुम्ही इथून निघून जा. पूर्वा चिडून म्हणते, तुला इथे धिंगाणा करायचा आहे का, माझ्या मुलीचं लग्न तू मोडायला आलाय का? तर शौर्य म्हणतो, नाही काकू, मला इथे कोणताही गोंधळ घालायचा नाहीये, मला फक्त ऊर्जा जी काही चूक करते ना ती चूक तिला करू द्यायची नाहीये, म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतोय. आणि शौर्य पुन्हा एकदा परीक्षितच्या आईबाबांना म्हणतो, प्लीज काका काकू तुम्ही इथून जा, तुम्ही हे लग्न करू नका, उगाच तुमच्या मुलाच्या आयुष्याचं नुकसान होईल. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य जा इथून, कशाला हे सगळं करतोय? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा तू हे सगळं कशाला करतेय, तू त्या बिचाऱ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ करतेय, तू फक्त माझ्यावरचा राग काढायचा म्हणून हे सगळं करतेय. ऊर्जा गप्प बसते. तर परीक्षितचे बाबा म्हणतात, पूर्वा वहिनी हे काय, हे सगळं काय चाललंय, हा मुलगा काय बोलतोय? ऊर्जा आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे, दोघांना लग्न करायचं होतं, आणि तुम्ही आम्हाला मग इथे कशाला बोलवलं, हे सगळं कशासाठी केलं? पूर्वाला काय उत्तर द्यावं कळतच नाही. परीक्षित सुद्धा ऊर्जाला जाब विचारतो, ऊर्जा हेच ते कारण आहे का ज्यामुळे तुला मला काहीच विचारायचं नव्हतं? ऊर्जाची सुद्धा बोलती बंद होते. आणि मग पूर्वा ही शौर्यला म्हणते, तुझी आजी येथे आली होती, म्हणत होती शौर्य खूप आजारी आहे, ऊर्जाला त्याला भेटायला पाठवा, जसं काय मरायलाच टेकलाय तू. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, काय आजी येथे आल्या होत्या, शौर्य आजारी असं सांगत होत्या? पूर्वा सांगते, हो असं सांगत होत्या. कोणालाही वाटेल की शौर्य जसं काय मरायलाच टेकलाय, पण आता कळतंय मी बरोबर ओळखलं होतं, त्या खोटं बोलत होत्या, हा सगळा त्यांचा प्लॅन होता आणि त्यांनी जाणून बुजून हे सगळं केलंय. आता दिसतंय की मरायला टेकलेला माणूस कसा इथे गोंधळ घालतोय, कसा उभा येथे आरडाओरडा करतोय. शौर्य सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो. पूर्वा चिडून म्हणते, शौर्य आत्ताच्या आत्ता निघ इथून, आम्हाला तुझ्याशी एक शब्द बोलायचा नाहीये, ऊर्जाला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. तेवढ्यात ऊर्जा म्हणते, नाही आई राहू दे त्याला येथे, मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. पूर्वाला जबर धक्काच बसतो. परीक्षितचे आईबाबा सगळे खूप टेन्शनमध्ये येतात आणि ऊर्जा चक्क शौर्याचा हात पकडते आणि परीक्षितच्या आईबाबांसमोर त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. त्यामुळे पूर्वाला सुद्धा खाली पाहण्यासारखी अवस्था होते की माझी मुलगी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर, सासू सासऱ्यांसमोर एका दुसऱ्या मुलाला आतच्या खोलीत घेऊन जातीये. त्यामुळे पूर्वा खूप टेन्शनमध्ये येते. ऊर्जा ही शौर्याला आतमध्ये घेऊन येते आणि शौर्याला विचारते, शौर्य का आलायस तू येथे? तर शौर्य म्हणतो, तुला थांबवण्यासाठी,
तू हा जो मूर्खपणा करते ना, तो मूर्खपणा थांबवण्यासाठी. ऊर्जा आणि शौर्य मोठमोठ्याने बोलत असतात आणि त्यांचा सगळा आवाज बाहेर उभ्या असलेल्या परीक्षित, परीक्षेचे आईबाबा, पूर्वा या सगळ्यांना येत असतो. त्यामुळे पूर्वाची खूप बदनामी होते, ती नजर खाली घालते. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. शौर्य चिडून म्हणतो, कसा संबंध नाहीये? तुझं माझ्यावर प्रेम आहे ऊर्जा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऊर्जा ओढून म्हणते, नाही माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. इकडे बाहेर परीक्षितचे आईबाबा, परीक्षित सगळं ऐकत असतात. पूर्वाला काय करावं ते कळतच नाही. ऊर्जा आणि शौर्यमध्ये मोठमोठ्याने भांडण सुरू असतं, आरडाओरडा सुरू असतो आणि ऊर्जा ही शौर्याला ठणकावून सांगते, तू माझ्याशी खोटं वागलायस, तू मला फसवलंय, त्यामुळे आता मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. तुला काय वाटतं, तू येथे येशील, गोंधळ घालशील, माझं लग्न मोडशील आणि मला असं वाटेल, अरे वा या मुलाचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडेल का, तुझा स्वीकार करेल का? तर असं काहीही होणार नाहीये. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा मला काही गोंधळ घालायचा नाहीये, मला काही प्रूव्ह करायचं नाहीये. तू गैरसमज करून घेतलाय, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू फक्त थोडे दिवस थांब, सगळे गैरसमज दूर होतील, तुला सगळं कळून येईल की माझी काही चूक नव्हती. उगच रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण हे करू नकोस. ऊर्जा चिडून म्हणते, अरे अजून किती खोटं बोलशील, माझा तुझ्यावर काडीचा विश्वास राहिलेला नाहीये. एक नंबरचा खोटारडा आहेस तू, फसवलंयस मला. आणि आज काय उद्या काय, वर्ष जरी मी थांबले ना, तरी माझा तुझ्यावर विश्वास बसणार नाहीये. तू खोटारडा आहेस आणि हेच खरं आहे. आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून. परीक्षितचे आईबाबा, पूर्वा, परीक्षित बाहेर उभं राहून सगळं ऐकत असतात. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा प्लीज माझं ऐकून घे, असं करू नकोस. ऊर्जा म्हणते, बस झालं, आता मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. आणि ऊर्जा ही रागारागाने हॉलमध्ये येते. शौर्यही तिच्या मागे मागे येतो आणि परीक्षित आणि परीक्षितच्या आईबाबांना समजावून सांगतो, मी येथे गोंधळ घालायला आलेलो नाहीये, मी वाईट मुलगा नाहीये, मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय, हे लग्न करू नका, या मुलीबरोबर लग्न करू नका, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांचंच लग्न होणार आहे. परीक्षितचे आई बाबा परीक्षित यांना मोठा धक्काच बसतो. पूर्वासुद्धा खूप चिडते आणि मग परीक्षितचे बाबा पूर्वाला जाब विचारतात, वहिनी हे सगळं काय सुरू आहे? तर पूर्वा म्हणते, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. परीक्षितचे बाबा म्हणतात, गैरसमज काय, आता आम्हाला सगळं कळलंय, आम्ही सगळं ऐकलंय. या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तुमच्या मुलीचं सुद्धा त्याच्यावर प्रेम होतं, पण काही गैरसमजामुळे त्यांचं नातं तुटलंय आणि तुम्ही आधी आम्हाला सगळं काहीच नाही सांगितलं. तर पूर्वा म्हणते, नाही तसं नाहीये, ऊर्जाचं या मुलावर प्रेम नव्हतं, त्याने तिला फसवलं होतं. तर परीक्षितचे बाबा म्हणतात, ते काही असो, पण तुम्ही आम्हाला आधी हे सांगायला हवं होतं. परीक्षितची आई सुद्धा म्हणते, आता आम्हाला सगळं कळतंय की हे सगळं का होत होतं आणि तुम्ही आम्हाला इतके दिवस कॉल का नव्हता केला आणि मग अचानक कॉल करून भेटायला का बोलवलं. तुमचं थोडं चुकलंच आणि या परिस्थितीत आपण हे लग्न जमवू शकत नाही, लग्नाची बोलणी करू शकत नाही. पूर्वाला जबर धक्काच बसतो आणि लगेचच परीक्षितचे बाबा म्हणतात, आता आम्हाला हे लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये, हे नातं जमू शकत नाही. परीक्षितचे आई बाबा तेथून निघून जातात. ऊर्जा आणि पूर्वाला खूप वाईट वाटतं आणि परीक्षित हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तुला एक सल्ला देतो, तुझ्यामध्ये आणि या मुलामध्ये जे काही आहे ते लवकर सॉर्ट करून घे. आणि अजून एक सल्ला, मी तुझं काम पाहिलंय, आपली मुलगी आपला सन्मान हे पेजसुद्धा मी फॉलो करतो, तू खरंच खूप चांगलं काम करतीये, परंतु एखाद्यावर सूड घ्यायचा, एखाद्यावर बदला घ्यायचा म्हणून लग्न करू नको. तू फक्त स्वतःचंच नाही तर दोन व्यक्तींचं आणखीन आयुष्य बर्बाद करशील, हे लक्षात ठेव. फ्रेंड्स, खरंच परीक्षित हा खूप भारी मुलगा आहे, खूप गुणी मुलगा आहे. जर ऊर्जाशी त्याचं लग्न झालं असतं ना, तर ऊर्जाच्या आयुष्याचं सोनंच झालं असतं. पण आता ऊर्जा या शौर्याच्या प्रेमात पडली आहे, त्यामुळे परीक्षितशी तिचं लग्न होऊ शकत नाही. परीक्षित तिला ऑल द बेस्ट म्हणून तेथून निघून जातो. त्यामुळे ऊर्जा खूप चिडते आणि शौर्याला जाब विचारते, झालं का तुझ्या मनासारखं? तुला माझं लग्न मोडायचं होतं ना, मोडलं माझं लग्न. तुझी इच्छा होती ती पूर्ण झाली. अरे तू येथे कशासाठी आलास? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा असं काय करतेस? तूच तर मला बोलवलं होतंच भेटायला.
पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूर्वा ऊर्जाला विचारते, ऊर्जा, तू शौर्यला इथे भेटायला बोलवलंय? तर ऊर्जा म्हणते, हो आई, मी शौर्यला इथे भेटायला बोलवलं होतं. पण त्याला असं वाटलं असेल की मी त्याला म्हणेल, शौर्य, माझी चूक मला कळली आहे, तू किती चांगला मुलगा आहे ते मला समजलंय, असंच ना. पण मी त्यासाठी तुला भेटायला नव्हतं बोलवलं. थांब, मी सांगते तुला, मी तुला कशासाठी भेटायला बोलवलंय. असं म्हणून ऊर्जा ही कपाटाकडे जाते आणि इकडे पद्मा इन्स्पेक्टर गुळगुत्तेला भेटायला आलेली असते. हर्षवर्धन कसा वागला हे सगळं ती इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगते आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, अरे वा, हर्षवर्धन जहागीरदार, अहो तो काय साधा सुद्धा माणूस नाहीये. त्याला आपला प्लॅन समजला असेल. जेथे लोकांची अक्कल संपते ना, तेथे हर्षवर्धन जहागीरदारची अक्कल सुरू होते. आणि याचंच उत्तर त्याने दिलंय. तो काय आता आपल्या प्लॅनमध्ये अडकणार नाही. पद्मा विचारते, साहेब, आता पुढे काय करायचंय? तर गुळगुत्ते म्हणतो, आता पुढे काय नाही करायचंय. तो हर्षवर्धन काय आपल्या डावात अडकणार नाही. आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. लवकरात लवकर त्या विक्रांत शिर्केला पकडावं लागेल. ते ऊर्जा मॅडमचं 5 लाखांचं प्रकरण आहे ना, ते सुद्धा तेथे सॉल्व्ह होईल. तर पद्मा म्हणते, मग तो गमरे सापडला का? गुळगुत्ते विचारतो, तो आत्माराम गमरे ना? नाही हो, तो नाही सापडला आणून. त्या लोकांनी त्याला लपून ठेवलं असेल, पण लवकरच सापडेल, तुम्ही काळजी करू नका. आणि पण मला एक गोष्ट खूप भारी वाटली पद्मा मॅडम, तुमचे ते सोर्स आहे ना तुम्हाला माहिती देणारे, ते खूप भारी आहे. नाहीतर आपल्याला कधी कळलंच नसतं की ऊर्जा मॅडमच्या अकाउंटमध्ये पैसे कुणी जमा केले आहेत. तर पद्मा म्हणते, कसले सोर्स आहेत? मला ती माहिती शौर्य दादाने दिली आहे. तर गुळगुत्ते म्हणतो, शौर्य दादा? तेच ना, जे तुमच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष देणार होते. ती म्हणते, हो हो, तेच. आणि ते शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहेत. हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहेत. हे ऐकून इन्स्पेक्टर गुळगुत्तेला जबर धक्काच बसतो. पद्मा म्हणते, ऊर्जा ताईला सुद्धा हे माहीत नव्हतं. तिला सुद्धा आत्ताच हे कळालंय, त्यामुळे तिला मोठा धक्का बसलाय. त्या दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत. आणि इन्स्पेक्टर माने हे ऐकत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इन्स्पेक्टर माने हा हर्षवर्धनचा चमचा आहे. हर्षवर्धनला सगळी माहिती पुरवतो. आणि आता इन्स्पेक्टर मानेला हे समजलंय की हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा ऊर्जाला मदत करतोय. आत्माराम गमरेचं नाव त्यानेच ऊर्जाला सांगितलंय. आणि जर हे हर्षवर्धनला समजलं तर ऊर्जा आणि शौर्याच्या नात्याबद्दल त्याला कळेल आणि शौर्याचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि गुळगुत्ते हाच विचार करत असतो. तर इकडे ऊर्जा 27,800 रुपये घेऊन येते आणि शौर्याच्या हातात टेकवते आणि म्हणते, शौर्य, आपला हिशेब संपला. मी तुझं सगळं कर्ज चुकवलंय. शौर्याला जबर धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय? तर ऊर्जा म्हणते, हा आपला हिशेब आहे. तू माझ्यासाठी खर्च केलेले पैसे, यामध्ये 15,000 रुपये माझ्या बाबांच्या स्कूटरचे, 750 रुपये स्कूटरच्या रिपेअरचे आणि उरलेले पैसे तू माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये जो खर्च केला होता तो आहे. आता आपले सगळे पाश संपले आहेत. तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. मी तुझं सगळं कर्ज चुकवलंय. शौर्याला खूप वाईट वाटतं. शौर्य चिडून म्हणतो, कर्ज? ऊर्जा, ते कर्ज नव्हतं, ते प्रेम होतं. ऊर्जा ओढून म्हणते, प्रेम? प्रेम नाही, ते फक्त खोटं होतं. थांब. आणि ऊर्जा शौर्याला आणखीन 100 रुपये देते आणि म्हणते, हे त्या कानातलेचे पैसे जे तू मला दिले होते. मी तुला तेव्हाच म्हणाले होते, मी ते पैसे सुद्धा परत करेल. शौर्य, आता सगळं संपलंय. तुझ्यातलं आणि माझ्यातला प्रत्येक व्यवहार, प्रत्येक नातं, प्रत्येक भावना संपली आहे. आता इथून तुझ्यात आणि माझ्यात कोणताच संबंध नाहीये. असं म्हणून ऊर्जा शौर्यसमोर हात जोडते. शौर्य पूर्णपणे हादरून गेलेला असतो. ऊर्जाने आज हे कर्ज चुकून आपल्यातले सगळे संबंध संपवलेत, सगळी नाती संपवलीत, म्हणून तो खूप दुःखी होतो. ऊर्जासुद्धा ढसाढसा रडू लागते. तिलासुद्धा वाईट वाटलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी शौर्याने ऊर्जाचं लग्न मोडलंच. म्हणजे आता संपूर्ण फोकस हा पुन्हा एकदा केसवर येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही पूर्वाला शौर्य समोर सांगेल, आई,
शौर्य सोडून या जगातील कोणत्याही मुलाशी मी लग्न करायला तयार आहे आणि जर मुलगा नाही सापडला तर आयुष्यभर मी बिनलग्नाची राहील, परंतु या शौर्याशी लग्न करणार नाही. शौर्य खूप दुःखी होईल आणि ऊर्जा चक्क त्याला हाताला धरून घराबाहेर काढणार आणि घराचा दरवाजा लावून घेणार. आणि दुसरीकडे पद्मा आणि ऊर्जा एकत्र असतील तेव्हा इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्यांना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेईल आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेने त्या गुंडाला पकडलेलं असेल ज्या गुंडाने ऊर्जा आणि पद्मावर जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हा ऊर्जा आणि पद्मा या गुंडाला ओळखतील आणि मग हा गुंड चक्क विक्रांत शिर्केचं नाव घेईल की विक्रांत शिर्केच्या सांगण्यावरूनच मी या दोघींवर जीवघेणा हल्ला केला होता. आणि आता साक्ष मिळाल्यावर, पुरावा मिळाल्यावर इन्स्पेक्टर गुळगुत्ते नक्कीच त्या विक्रांत शिर्केला अटक करणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आता खरंच विक्रांत शिर्के गजाआड जाणार का? तो जर तुरुंगात गेला तर पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.